भाजपच्या निलेश राणेंचा छगन भुजबळांवर हल्लाबोल आहे। भुजबळांना आवरला पाहिजे असं निलेश राणे म्हणतात। भुजबळ नेहमीच भाजपला डिवचत असतात असं निलेश राणे यांचं म्हणणं आहे। लहान कार्यकर्ता असलो तरी नेहमी भुजबळांचं काय ऐकून घ्यावं असं निलेश राणेंचं ट्विट आहे। पाहूया आपण। आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत आहोत। मोठा भाऊ म्हणून आम्ही सांभाळायची भूमिका घेतो। आमचे नेते सांभाळायची भूमिका घेतात, म्हणजे मी नाही, आमचे नेते असते ते सांभाळून घेतात। कधी आमचे नेते टोकाची भूमिका घेताना आपल्याला आठवत नसेल, घेतली नाही। असं असताना भुजबळ साहेबची भूमिका घेतात की आम्हाला असंच पाहिजे, आम्हाला एवढ्याच जागा पाहिजे। आपण एक ज्येष्ठ नेते आहात, मंत्रिमंडळामध्ये आपण मंत्री देखील आहात। आपल्या वक्तव्यामुळे विरोधकांना जर आयतं वातावरण मिळत असेल तर ते योग्य आहे का, हा माझा प्रश्न होता। आपण हत्यार त्यांच्या हातात देणार आहोत का, आणि जर दिलं ते वार कोणावर होणार आहेत, आपल्यावरच होणार आहेत, तर ते योग्य आहे का याचा विचार झाला पाहिजे। मला वाटतं भुजबळ साहेब मोठे नेते आहेत, या गोष्टी जनरल प्लॅटफॉर्मवर बोलायचे नसतात। यासाठी अजितदादा असतील किंवा भुजबळ साहेब असतील, प्रफुल्ल पटेल असतील, यांनी युतीच्या नेत्यांशी एक टेबल टॉक ज्याला म्हणतात ते तर चर्चा केली पाहिजे। अशा चर्चा सार्वजनिक ठिकाणी केल्यामुळं याचा परिणाम हा युतीमध्ये बेबनाव आहे की काय अशा प्रकारचा मेसेज जायला होतो। कृपया असा गैरसमज पसरेल अशा स्टेटमेंट करू नये। नसता त्यांनी 80-90 जागा मागितल्यात, मग आता आम्ही काहीतरी बोलायला पाहिजे। मग आम्ही जर बोललो की आम्हाला 100 जागाचं कमिटमेंट आहे, मग आणखीन काय, मग भाजप लढवणार आहे की नाही काही। म्हणून ह्या सगळ्या युतीच्या बोलणी या अधिवेशनाच्या नंतर ज्या होणार आहेत त्यावर त्यांनी बोललं असतं तर बरं झालं असतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।